बाई होळकरांची जयंती चौंडी हे त्यांच्या गावात स्टार्ट केली। तिथं आम्ही 25 माणसापासून सुरुवात केली। नंतर तिथं लाखाची 2 लाखापर्यंत गेले। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वच मंडळी आली। नंतर जिथं सरकार येतं आहे तिथं आम्ही बंद करतो। महाराष्ट्र सरकारनं ज्यावेळी जयंती चालू केली तेव्हा मी तिथून बंद करून मुंबईला आलो। मुंबईला 3 वर्ष जयंती केली। तिथेही गव्हर्नमेंटनं महाराष्ट्र सरकारनं मंत्रालयात चालू केली, ती बंद केली। आणि हे मला वाटते 4-5 वर्ष असेल माझं दिल्लीमधलं। दिल्लीमध्ये ह्या वर्षी मी तालकटोर स्टेडियमला अहिल्याबाई होळकरांची जयंती घेतो आहे। आणि 19 एप्रिल हा माझा वाढदिवस आहे। त्या दिवसापासून रथयात्रा चालू केलेली आहे। आम्ही चौंडीवरून आता रथ फिरतो आहे। तो महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश क्रॉस करून तो दिल्लीला येईल। तसाच एक दुसरा रथ आमचा उत्तर प्रदेशमधून चालू झालेला आहे। एक रथ कर्नाटकातून चालू झालेला आहे, एक तामिळनाडूतून झालेला आहे। असे जवळजवळ 10 ते 12 रथ 31 मेला इथे येतील त्या राज्यात फिरून। अशा हेतूनं राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकरांचं जे दिल्लीमध्ये देशाच्या राजधानी ठिकाणी अहिल्याबाईची जयंती व्हावी हा मानस ठेवून मी जयंती करतो। ह्या कार्यक्रमाला यावेळेस नक्की कोण आहे? तुम्ही पांढरा टी शर्ट घातला राहुल गांधी सारखा, अलीकडे भाजपसोबत दिसत नाही, नक्की कोण येणार आहे? अजून ठरलेलं नाही, ते तुम्हाला 2 दिवसात बातमी देईन। आत्ता सध्याला तर आमचं असं चाललेलं आहे की स्टॅलिन असेल, आपले अखिलेश यादव असतील, तेजस्वी यादव असतील, नंतर राहुल गांधी असतील, पवारसाहेब असतील, या सर्वांनाच बोलण्याचा विचार माझा चाललेला आहे। पण अजून कुणीही ॲथॉन्टिक तारीख दिलेली नाही, म्हणजे ही दिली नाही, पण माझा प्रयत्न चाललेला आहे तसा। उद्या चोंडीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती, असा प्रयोग वेगळा सरकारच्या वतीने केला। अहिल्याबाईंच्या वर्षी त्रिशताब्दी जयंती उत्सव साजरा केला जात असताना सरकार चोंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेते, तुम्ही कसं बघता? मी राज्य सरकारचं अभिनंदन करतो की अहिल्याबाई होळकरांच्या गावात जे कॅबिनेट घेतात त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं राष्ट्रीय समाज पक्षावतीनं अभिनंदन। पण ते करत असताना त्यात राजकीय आणि आर्थिक भागीदारी त्या समाजाला मिळाली पाहिजे, ती कुठतरी कमी आहे। आणि ज्याच्यासाठी अट्टास केलता, ज्या ह्या समाजाला रिझर्वेशन पाहिजे होतं, त्याच कॅबिनेटमध्ये जर धनगरांच्या रिझर्वेशनचा ठराव जर दिल्लीला पाठवला तर मी माझा पक्ष देवेंद्र फडणवीस आणि सरकारचं अजितदादा एकनाथ शिंदेंचं मी अभिनंदन करणार आहे। अहिल्याबाई होळकरांचं नाव घेतलं जातं, पण अहिल्याबाई होळकरांनी फक्त मंदिरच नाही, पाणवठे बांधले, महिलांना पाणी पिण्याची सोय केली, बारावा बांधल्या। आज अशी परिस्थिती आहे की राज्यामध्ये अनेक ठिकाणी महिलांना पाण्यासाठी 5-5 किलोमीटर जावं लागतं। एकीकडे आदर्श विचार आहे आणि एकीकडे मूर्तीपूजा आहे। माझं म्हणणं आहे की राज्य सरकारनं अहिल्याबाईची कॅबिनेट घेतली, अहिल्याबाईची जयंती उत्सव चांगला साजरा केला, पण आमच्या भगिनी ज्या 10-10 किलोमीटरवरून पाणी आणतात त्या पाण्याचा भगिनीचा प्रश्न मिटला पाहिजे। आणि ज्या इन्फ्रास्ट्रक्चर अहिल्याबाई होळकरांनी काय केलं की पंढरीला जर जायचं असेल तर दुतर्फा झाडं लावली, चिमण्या आणि पाखरांना देखील त्यांनी विहिरी आणि बारवा बांधल्या, तद्वतच तिनं गिरिजाघर बांधलं, तद्वतच मशिदी देखील बांधलेल्या आहेत, म्हणजे गुरुद्वारा देखील बांधलेले आहेत। स्वतःची मुलगी, तिथलं गुंडगिरी फार चालली होती इंदूर संस्थानमध्ये, त्यावेळी स्वतःची मुलगी एका आदिवासी मुलाला दिली की त्यानं तिथलं गुंडाराज खतम केलं। म्हणजे अहिल्याबाई होळकर समतामूलक होत्या, नुसत्या एका धर्माच्या नव्हत्या, तर सर्व समाजाला घेऊन चालणारी अहिल्याबाई होळकर होती। पण दुर्दैव इतिहासकारांनी त्यांच्यावर म्हणजे अन्याय केला। ज्याप्रमाणे त्यांचं इलॉबरेटेड हिस्ट्री पाहिजे होती तशी आली नाही। आणि 33 वर्ष राज्यकारभार केला, ते अतिशय घोंगडीवर बसून पांढरी साडी घालून करण्याचं काम केलं। तिनं सर्व समाजाला न्याय द्यायची भूमिका केली होती। पण इतिहासकारांना लिहिताना तिथे बी गफलत केलेली आहे आणि खरा इतिहास राज्यकर्त्याचा चालला आहे। अहिल्याबाई महादेवाच्या पुजारी होत्या, महादेवाचं हे करत होतं, पण तद्वत तिने राज्यकारभार देखील तलवार देखील हातात घेतली होती। राघोबा दादाचं सैन्य ज्यावेळेस तावून गेलं तेव्हा ती म्हणले की राघोबा दादा मलाही तलवार काढावी लागेल, मी हरले तर महिला म्हणून अबला असेल, पण तुम्ही हरला तर तोंड दाखवायला देखील हे नसेल, असा करारी जबाब देणारी अहिल्याबाई होळकर होती। त्याचा इतिहासाने देखील नोंद घेतली पाहिजे होती, पण दुर्दैव ते झालं नाही। आम्हाला अहिल्याबाई राज्यकर्ती पाहिजे आणि सर्व समाजाला न्याय देणारी पाहिजे। तुमची एक मागणी होती जातनिहाय जनगणनेची, ती केंद्र सरकारने पूर्ण केलेली आहे। आता या विशेष म्हणजे तुमच्याबरोबर राहुल गांधी देखील या मागणीला सोबत होते, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव होते, सर्व पक्षाचे नेते इतर विरोधी पक्षातले आहेत ते सोबत होते। आता या सगळ्याच्या संदर्भात तुमचं 31 तारखेचा मेळावा म्हणजे एक विचारवंतांना, तुमच्या विचारांच्या लोकांना
एक पर्वणी असते, तर त्या निमित्ताने आता काय सांगा? मी मोदी साहेबांचं केंद्र सरकारचं अभिनंदन करतो. पण गेली 30 वर्षाची लढाई होती आमची. मला 97ला पहिली अटक झाली ती जातनिहाय जंगला दादरला. मी होतो, समीर भुजबळ होते, कपिल पाटील होते. आम्ही बार मागणी करायचो, पण ते आमच्या मागणीला यश येत नव्हतं. आता काल राहुल गांधींनी बी विरोधी पक्षाच्या भूमिकेतून त्यांनीही मुद्दा चांगला अडवला होता. आम्ही म्हणत होतो की काँग्रेसवालेच आम्हाला विरोध करतात, काँग्रेसवाल्यांनी आजपर्यंत केलं. पण राहुल गांधीची भूमिका चांगली होती आणि मोदी साहेबांनी देखील चांगला निर्णय घेतला की आनंदाची गोष्ट आहे. आम्ही ज्यावेळेस त्यांना म्हणायचो तेव्हा म्हणायचे मी कास्ट सेन्ससनं जातीवाद वाढतो. बिलकुल नाही म्हणलं, जातीवाद वाढत नाही असं नाही, जातीवाद बिलकुल वाढत नाही आमच्या मताचा आहे. नाही म्हणले हे सरदार वल्लभभाई पटेल, नेहरू, आंबेडकर होते तेव्हा असं झालं असं त्यांनी रेफरन्स दिला. पण ते म्हणलं आम्हाला जुनी काँग्रेस सांगू नका, आम्हाला कास्ट सेन्सस व्हावी. या देशामध्ये कुठला समाज, आम्ही ज्यावेळेस मिनिस्टर होतो त्यावेळेस बघितलं की कास्ट सेन्सस पाहिजे, त्या समाजाला एखादं बजेट द्यायचं असेल SC आणि STला कांपाऊंड देता येतात कारण जातजन आहेत, पण बाकीच्या समाजाला देतच येत नाही. मराठा असेल, ठाकूर असेल, OBC असेल, या लोकांना देता येत नव्हतं. तर त्यामुळे म्हणलं दूध का दूध आणि पाणी. आता ही कास्ट सेन्सस केलेलं आहे केंद्र सरकारनं, त्यांचं अभिनंदन आहे. पण माझी त्यांना विनंती आहे की कास्ट सेन्सस करत असताना त्या समाजाला त्या प्रमाणात भागीदारी मिळाली पाहिजे. आजपर्यंत काय झालं, 1-2 समाजालाच फायदा मिळतो, या बाकीच्याला मिळत नाही. त्या गरीब लोकांना देखील भागीदारी मिळाली पाहिजे, याची काळजी केंद्र सरकारनं घ्यावी. आणि इलेक्शन कमिशन ऑफ द डेटा त्याच्या थ्रू व्हावी. आपण मंडळीची ही जात जनगणना होती ना, इंग्रजांनी जसं केली ती, त्याच्यासाठी कमिशन नेमलं होतं. कमिशनरच्या माध्यमातून ते व्हावं ही अपेक्षा आहे आमची. आज चंद्रशेखर बावनकुळे तुमचे जुने मित्र पक्षाचे नेते असं म्हणतात की विरोधी पक्षाचे नेते फोडा, त्यांना आपल्यासोबत घ्या, खास करून काँग्रेसचे तुम्ही मित्र पक्ष, तुमचा पण आमदार फोडला असं कळतंय. माझाही आमदार त्यांनी फोडलाच ना, भारतीय जनता पार्टीने फोडला. म्हणजे आमचा एकच आमदार, जास्त नव्हते आमदार, पण त्या आमदाराला देखील आम्ही दाखवलं. तर आमचं म्हणणं आहे की बाबा ज्याची ताकद आहे, ज्याची हिंमत आहे, ज्याला पटत असेल त्यानं ते पक्षात यावं. दुसऱ्याचं फोडून जास्त दिवस आपलं घर चांगलं होत नाही, आपलंच घर मजबूत करण्याचा प्रयत्न करावा, एवढंच मी त्यांना सांगितलं. चला, थँक्यू. 31 मेला लाखोच्या संख्येनं आपण तालकोटर स्टेडियम मैदानला अहिल्या होळकरच्या जयंतीला यावं असं मी नम्र आवाहन करतो आपल्यामध्ये. थँक्यू.